पाणी आहे ते खालून जातं, म्हणजे ग्रीस आणि ऑइल राहतं त्यातलं, तर ते ह्यामध्ये बसतात. कशात? हे इथे एक पंप आहे, ह्या बेल्टच्या साहाय्याने ऑइल बाहेर काढले जाते. त्यातलं ऑइल बाहेर काढले जाते ह्या पंपाच्या साहाय्याने. ऑइल बाहेर काढून ते एका जागेवर जमा करून परत रिसायकलिंगसाठी वापस जाते. आता ऑक्सिजन आहे त्यामुळे काय तुम्हाला समजणार नाही ते, पण सीझन चालू झाल्यानंतर मी नक्कीच एक व्हिडिओ टाकेल ह्याचा. त्यानंतर समोर जे पाणी आहे स्वच्छ, म्हणजे कसलेच ऑइल वगैरे समोरच्या हौदामध्ये जात नाही. ह्या हौदाला ग्रीस ऑइल चेंबर असे म्हणतात. मग समोर पाणी जो परत जाते. हे आहे न्यूट्रलायझेशन टँक. यामध्ये काय होतं, यामध्ये ही जी टाकी आहे यामध्ये चुना कालवला जातो. चुना म्हणजे जे ॲसिडिक पाणी आहे का ते ह्याच्यामध्ये न्यूट्रल केलं जातं. चुना कालून ह्या पाण्यामध्ये सोडलं जातं. म्हणजे काय होतं, इथं ते न्यूट्रल केलं जातं पाणी, त्याचा pH मेंटेन केला जातो. बघा, हे अशी प्रोसेस आहे. नंतर मग इथं पंप बसवलेले असेल, त्याला काय म्हणतात बघा, इथे 2 पंप बसवला असते. हे पंपाने इथून उचलायचं असतं पाणी, आणि हे इथं आहे प्रायमरी क्लॅरिफायर. या प्रायमरी क्लॅरिफायरमध्ये जातं ते. इथून स्लज वगैरे अलग केलं जातं. परत मग तेच पाणी समोरून तसंच न्यूट्रलायझेशन टँकमध्ये जातं. बघा, आपल्या एरिएशन टँकमध्ये दाखवतो तुम्हाला. हा आहे एरिएशन टँक. एरिएशन टँकमध्ये मग इथं त्याला एअर दिलं जातं, एरेशन केलं जातं त्या पाण्याचं. मग काय होतं, एरेशन केल्यानंतर जे pH मेंटेन वगैरे पाणी आहे, COD BOD TSH जे मेंटेन पाणी आहे ते सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये जातं. हे आहे सेकंडरी क्लॅरिफायर. आणि सेकंडरी क्लॅरिफायरमधून एकदम क्लिअर पाणी, असं pH मेंटेन पाणी ह्यामध्ये सोडले जाते. कुठे? इथे सोडले जाते. नंतर ते पाणी आमच्या ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टमला रिड्यूस केलं जातं, म्हणजे पाहिलं जातं योग्य आहे का नाही. मग ते पाणी जर योग्य असेल तर शेती योग्य जर झालेलं असेल तर आपण शेतीला वापरतो, आणि जर नसेल तर परत मग त्याला तिथून उचलून पाठीमागे परत प्रोसेससाठी वापरलं जातं ह्याच्या. चल, थँक्यू मित्रांनो. कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.